Yes. Hello, friends. So, through this lecture, we are going to start aromatic compounds. Very important new topic. Since it is a beginning in aromatic compounds, to start with, in the beginning we will have to consider introduction, means introductory. Initially, what was aromatic, that as a part of introduction, and then Haeckel's rule, actual part or actual chemistry, as far as core topic, this main topic, and what is useful for us for MCQs. It starts from this Haeckel's rule and further, but we have to start with introduction. Yes. Now, basically, benzene is an example of aromatic compound, that much we know. So, introductory point of view, benzene and benzene like compounds are aromatic compounds. शॉर्ट मध्ये लिहितो. आता बघा, म्हणजे हे इंट्रोडक्टरी पुन्हा सांगतो आणि याचा उपयोग होतो आपल्याला अभ्यास करताना. बेन्झिन अँड बेन्झिन लाईक कंपाऊंड्स आर अरोमॅटिक कंपाऊंड्स असतात. आता त्यानंतर मग आणखी परफेक्ट हिकल्स रूल बघायचा आहे, मी सांगतोय. मग सुरुवात अशी करायची, बेन्झिन अँड बेन्झिन लाईक कंपाऊंड्स, म्हणजे एक बेन्झिनचं स्ट्रक्चर लिहिलं नाही का, रिंग ऑफ 6 कार्बन ॲटम्स. रिंग ऑफ 6 कार्बन ॲटम्स म्हणजे रिंगमध्ये अजून पाय बॉन्ड विचारात घेतला नाही तर 2 व्हॅलेन्सी अँड टू इच कार्बन 1 हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड. आणि मग अल्टरनेट डबल बॉन्ड असेल, डबल सिंगल की मग व्हॅलेन्सी 4, आणि अशा प्रकारे हे बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. तर इकडे डबल आणि इकडून सुरुवात केली, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, असं डबल सिंगल म्हणजे कॉन्ज्युगेशन. पण त्याचा हा दुसरा इथून पण सुरू करू शकतो ना, डबल बॉन्ड इकडून सुरू करू शकतो, डबल बॉन्ड मग सिंगल, परत डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. म्हणजेच काय झालं, हे these two structures of benzene, these are resonating structures or resonating forms. ओके, बट आता ते थोडंसं रेझोनन्स आणतो त्यामध्ये. ओके, आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्सची केमिस्ट्रीमध्ये रेझोनन्स फारच उपयोगाचं आहे. पण रेझोनन्स ही त्याच्याही पलीकडची गोष्ट आहे, ॲरोमॅटिक नसलेल्यासाठी पण लागू असते. ठीक आहे. अँड देअरफॉर ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हे ना हे आहे ना हे आहे, पण जे आहे ते दोन्हीचे प्रॉपर्टीज असलेले आणि त्यांना मॅच होणारे, त्याच्या आसपासचं प्रॉपर्टीज दाखवणारे असं काहीतरी आहे. देअरफॉर ॲक्च्युअल स्ट्रक्चर म्हणजे हे दोन रेझोनेटिंग फॉर्म्स, अँड ॲक्च्युअल स्ट्रक्चर इज हायब्रिड ऑफ, या सगळ्याचे प्रॉपर्टीज दाखवणारे हायब्रिड ऑफ व्हेरियस रेझोनेटिंग फॉर्म्स. रेझोनन्स म्हणून आपण जे सुरुवातीला शिकलो त्यात हे आलं आहे, आणि त्यामुळे मग हे दाखवलं तरी करेक्ट आहे, हे दाखवलं तरी करेक्ट आहे, पण ॲक्च्युअल स्ट्रक्चर हे दोन्हींचं रेझोनन्स हायब्रिड आहे असं काहीतरी आहे. ते ॲक्च्युअल स्ट्रक्चरचं रिप्रेझेंटेशन आहे. हे दिस इज नॉट ॲक्च्युअल स्ट्रक्चर. ॲक्च्युअल स्ट्रक्चरची जवळ जाणारा हे पण आहे, हे पण आहे, पण ॲक्च्युअल स्ट्रक्चर दोन्हीच्या फार जवळ आहे पण थोडं वेगळं आहे असं. देअरफॉर ॲक्च्युअल स्ट्रक्चर, द रिप्रेझेंटेशन ऑफ ॲक्च्युअल स्ट्रक्चर, ते काय करतात, ना डबल बॉन्ड असं दाखवतात ना असं दाखवतात. म्हणजे हे दोन्ही पण करेक्ट आहेत, पण मोर करेक्ट ॲक्च्युअल स्ट्रक्चरचं रिप्रेझेंटेशन इथं असं सर्कल दाखवतात. ओके, हा काय ऑक्सिजन वगैरे नाही बरं का, तो दाखवताना जरा व्यवस्थित दाखवायचा, असं बारीक कोपऱ्यात काढ किंवा फार मोठा काढ असं करू नका. लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये काय वेळेला गडबडीत प्रॅक्टिस करताना शिकवताना. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज रेझोनन्स हायब्रिड. मग कॉर्नर म्हणजे कार्बन, त्याप्रमाणे बॉन्ड लाईन स्ट्रक्चरप्रमाणे बघितलं तर मग आपण हे असं, म्हणजे हे 6 कार्बनची रिंगमध्येच 2 व्हॅलन्सी झाले, 1 हायड्रोजन.
मग बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन दाखवत नाहीत, बॅलन्सी जेवढी शिल्लक आहे तेवढे हायड्रोजन समजतात. मग आपण डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर बेन्झिनचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. तसं याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काय होईल, असं होईल. जरा थोडं बारीक काढतो होतं, त्याचं लक्षात येतं आहे तुमच्या. डबल, सिंगल, मग डबल, मग सिंगल बॉन्ड, मग परत डबल बॉन्ड. आणि रेझोनन्स हायब्रिड मग असं काढतात व्यवस्थित. रेझोनन्स हायब्रिड हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. तर बेन्झिन बेसिकली मग ॲरोमा गुड स्मेल त्याच्यावरून आणि बेन्झिनचं एक एक्झाम्पलवरून ते ॲरोमॅटिक असं सुरुवात जरी झाली असली तरी हिकल्स रूलवरून कळेलच पुढं आपल्याला. तरी पण इंट्रोडक्शनमध्ये एवढं बघूया म्हणून ठरवलं. मग बेन्झिन अँड बेन्झिन स्ट्रक्चर म्हणजे हे स्ट्रक्चर आहे बेन्झिनचं किंवा हे स्केलेटन, आणि समजा इकडं कुठला तरी ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप आहे किंवा आणि कुठला ग्रुप आहे, 2 ग्रुप असतील. तर ॲज लॉंग ॲज रिंगमध्ये आणि एस्पेशली 6 कार्बनची रिंग असेल तर किंवा 6 ॲडम्स नॉर्मली कार्बन, तर ती जास्त स्टेबल असते. इथं मिथाईल असेल किंवा आणि कुठला ग्रुप असेल किंवा नॅफ्थॅलिनसारखं कंपाऊंड घ्या. मी इथं लिहितो आता मी बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये लिहितो. बॉन्ड लाईन स्ट्रक्चरची सवय करून घ्या. नॅफ्थॅलिन, आता ही 6 कार्बनची रिंग, इकडेही पहिल्यांदा स्केलेटन काढतो त्या रिंगचं आणि डबल बॉन्ड इथून सुरू करायचं म्हणजे बॅलन्स व्यवस्थित ॲरोमॅटिक. डबल, सिंगल, डबल, सिंगल, डबल, आणि इथं पण मग डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. आता हे नॅफ्थॅलिन, नॅफ्थॅलिन. ओके, आता हे याच्या हिकल्स रूलप्रमाणे ते ह्युकेल लिहिलं आपण, हिकल्स रूल असं, ठीक आहे, ते प्रोनाऊन्सिएशन इज नॉट इम्पॉर्टंट. आपण ह्युकेल्स रूल म्हणूया, ह्युकेल्स रूल. ओके, त्याप्रमाणे आणखी व्यवस्थित बघणारच. पण बेन्झिन अँड बेन्झिन लाईन स्ट्रक्चर त्याप्रमाणे पण हे एक्सप्लेन होतं आहे. तर बघा ना, हा पार्ट बेन्झिन आणि हा ॲडिशनल पार्ट म्हणजे एक बेन्झिन पार्ट स्केलेटन, बेन्झिन स्केलेटन त्यात असलं. बेन्झिन अँड बेन्झिन लाईक स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड. असं सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये एवढं कळलं पाहिजे. बेन्झिनची स्ट्रक्चर, बेन्झिनचा बॉन्ड लाईन स्ट्रक्चर याची सवय पाहिजे. रेझोनन्स हायब्रिडची माहिती पाहिजे, इथंपर्यंत माहिती पाहिजे इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये आणखी एक मग लक्षात काय आलं आमच्या कोर पार्ट, मेन पार्टकडे जाण्यापूर्वी, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे ॲक्च्युली काय आहे की बाय सप्लाईंग हीट टू लार्ज एक्सटेंट, बाय सप्लाईंग हीट, बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे डिकम्पोजिशन, बॉन्ड ब्रेकिंग, ब्रेकिंग इज डिफिकल्ट, तो एक मुद्दा आहे. आणि प्लस थर्मल स्टॅबिलिटीमध्ये ते पण देअरफॉर हीट ऑफ कंबशन म्हणजे बर्न केल्यानंतर जी हीट इव्हॉल्व होते, थर्मोडायनॅमिक्सची आपल्याला अजून सवय व्हायची आहे, त्यावेळेला तो हीट इव्हॉल्व्ड कंबशनच्या वेळेला काही रिॲक्शन्समध्ये हीट ॲब्सॉर्ड असते, पण काही रिॲक्शन्स, पण कंबशन बर्निंग म्हटलं की हीट इव्हॉल्व्ड, तर ती इथं ॲरोमॅटिक असेल म्हणजे हीट ऑफ कंबशन म्हणतात त्याला किंवा एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणतात साध्या भाषेत. कंबशन बर्निंग झाल्यानंतर इव्हॉल्व होणारी हीट. ओके, तर हीट ऑफ कंबशन इट इज लेस म्हणजे 6 कार्बनचं इतर कुठलं ॲरोमॅटिक नसलेलं, बेन्झिनसारखं नसलेलं ते बर्न केलं आणि किती हीट इव्हॉल्व झाली पर मोल, आणि बेन्झिन बर्न केला म्हणजे एक्झाम्पल म्हणून, म्हणजे ॲरोमॅटिक सगळ्यांना लागू आहे. तर ते हीट ऑफ कंबशन, हीट इव्हॉल्व्ड आफ्टर बर्निंग, त्याचे रिलेटिव्ह तेवढ्या कार्बनचे इतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वगैरे असतात, इफ यू कम्पेअर दॅट इट इज लेस. त्याचे बॉन्ड ब्रेकिंग वगैरे डिफिकल्ट म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी. ओके, त्यानंतर केमिकल स्टॅबिलिटी म्हणजे कसं की नॉर्मली जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, अल्किन म्हणजे इथिन, प्रोपीन वगैरे, तिथे जे ॲडिशन रिॲक्शन्स इझिली होतात, ॲडिशन ऑफ क्लोरीन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन आणि इतर पण, तर त्या ॲडिशन रिॲक्शन्स इथं ज्या होतात म्हणजे ॲलिफॅटिकमध्ये, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स किंवा ॲलिसायक्लिक, ॲरोमॅटिक नसलेले पण रिंग ॲलिसायक्लिक, त्याच्यामध्ये काय असतं, ॲडिशन रिॲक्शन्स इझी, पण ॲरोमॅटिकमध्ये हा पॉईंट एक्सप्लेन करण्यासाठी, ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये फार महत्त्वाचं, इन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स काय बरं, ॲडिशन रिॲक्शन्स
reactions are difficult. In aromatic compounds addition reactions are difficult. तर हे एक महत्त्वाचं आहे. हाय, आणि मग याच्यामध्ये आणखी सापडलं की काय ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये वेगळं वेगळं आम्हाला काय दिसलं. ते ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये बेन्झिनचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे, रिंग आहे, अल्टरनेट कॉन्ज्युगेशन म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, हे सगळं आलंच अरोमा. मग त्याला एक वेगळा सुरुवातीला असा गुड अरोमा म्हणजे गुड स्मेल. मग लक्षात आलं की थर्मल स्टॅबिलिटी त्याची जास्त आहे. बॉन्ड ब्रेकिंग बाय सप्लाईंग हीट डिफिकल्ट आहे. त्यानंतर त्याचा अर्थ तसा पण होतो की कंबशन केल्यानंतर हीट इव्हॉल्व जी होते करस्पॉन्डिंग कंपाऊंडची त्या तुलनेत इथं कमी इव्हॉल्व होते, कारण ते बॉन्ड ब्रेकिंग डिफिकल्ट असल्यामुळे त्यासाठीच हीट जास्त लागते ना. त्यामुळे अल्टिमेटली इव्हॉल्व झालेली हीट कमी असणार. त्यानंतर इतर इथिन किंवा अल्किन किंवा अल्काइन्स जे एस्पेशली डबल बॉन्डचं बोलूया, तिथं जे ॲडिशन रिॲक्शन्स वगैरे ज्या इझिली होतात, ॲडिशन रिॲक्शन्स आर इझी, कारण डबलमध्ये एक वीक पाय बॉन्ड असतो नाही का, सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. आता तो आपल्या प्रिव्हियस टॉपिकमध्ये झालेला आहे. मग सिग्मा बॉन्ड पाय बॉन्डची चर्चा न करता डायरेक्ट ह्या टॉपिकमध्ये कोणाला असेल तर त्याला हा पॉईंट कळणार नाही सोपा असून, म्हणजे मुद्दाम सांगतो मग तो पॉईंट करायचा आणि मग हे ऐकायचं असा मुद्दा आहे. ओके, तर ॲडिशन रिॲक्शन्स इझी आहे, ॲलिफॅटिक किंवा रिंग आहे पण ॲरोमॅटिकमध्ये न बसणार आहे, ॲलिसायक्लिक. तसं ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये ॲडिशन रिॲक्शन्स डिफिकल्ट आहेत, होत नाही तसं नाही, व्हेरी डिफिकल्ट. आणि हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन म्हणजे एकूण आता साहजिक आहे. आता तुम्ही सायक्लो अल्केन म्हणा, आता रिंग काढत नाही, डबल बॉन्ड नाही आहेत बरं का, मी आता कंडेन्स्ड फॉर्म काढतो, म्हणजे प्रत्येक कार्बन CH2 आहे नाही का, CH2 हे असं कार्बन 6 कार्बनची रिंग आणि प्रत्येक कार्बनवरती 2-2 हायड्रोजन नाही का, 2-2 हायड्रोजन, हे सायक्लो हेक्झेन 6 कार्बन असल्यामुळं. आता याच्यामध्ये काय बरं हायड्रोजन जास्त आहेत नाही का, याचा फॉर्म्युलाच C6H12 आहे नाही का, एक्सप्लेन करताना लिहितो आहे त्यामुळं. मग ॲरोमॅटिकमध्ये अल्टरनेट डबल सिंगल असल्यामुळं कॉन्ज्युगेशन, आता बेन्झिनशी रिलेटेड जास्त बोलतो आहे. हिकल्स रूलमध्ये आणखी ते करेक्टच आहे, पण हिकल्स रूलमध्ये आणखी वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स त्याला मॅच होणारे पण आणखी ॲडिशनल आणि जरा डेप्थ. तर हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे म्हणजे लो पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. त्याचे परिणाम काय होते मध्ये का, टेस्ट असते आपल्याकडे. बेन्झिन ॲरोमॅटिक आहे का नाही त्याच्यासाठी एक टेस्ट असते लॅबोरेटरीमध्ये की ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बघा इथे लिहितो, ऐकण्यासारखा मुद्दा आहे तो काही कुठं आणि नोट्समध्ये वगैरे असतो. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बर्न विथ सुटी फ्लेम म्हणजे ती काजळी म्हणतो आपण, असं राख. म्हणजे एखादं बेन्झिनसारखं लिक्विड घ्या आणि दुसरं कुठलं तर घ्या ॲरोमॅटिक नसलेलं, ओके, ॲरोमॅटिक नसलेलं पण ऑर्गॅनिक, आणि बर्न करायचं कशावर तरी ठेवून. ओके, तर ते सुटी फ्लेम म्हणजे काजळी येते भरपूर, तर त्याची काजळी येते. मग ते पण एक म्हणजे आपल्याला एखादा ॲरोमॅटिक आहे का नाही आहे तर साधी लॅबोरेटरी लेवलची टेस्ट म्हणजे इफ इट बर्न्स विथ सुटी फ्लेम, बर्न होतं पण काजळी पण भरपूर निघते. आणि दुसरा बर्न त्याच्या तुलनेमध्ये कमी म्हणजे बर्न्स विथ सुटी फ्लेम, तर ते ॲरोमॅटिक. म्हणजे ॲरोमॅटिक ओळखायचे काही सोपे टेस्ट असतात त्याच्यामध्ये. बर्न करायचं, त्याला कंबशन करायचं त्याचं कशावरती तरी व्यवस्थित लॅबोरेटरीमध्ये इन्स्ट्रुमेंट असतात आणि फ्लेमवर पकडलं बर्न करायचं. इफ इट बर्न्स विथ सुटी फ्लेम म्हणजे ॲरोमॅटिक असं. तर त्याचे कारणच आहे की वाय इट बर्न्स विथ सुटी फ्लेम, तर त्याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण कमी आहे. अल्टरनेट डबल सिंगल असल्यामुळं हायड्रोजन तेवढे कमी झाले ना. हे जर डबल बॉन्ड नसते तर तिथं हायड्रोजन असते, सायक्लोअल्केन, सायक्लोहेक्झेन, आणि त्यामुळं मग ते CO2 होणे त्याला तो अडथळा आहे त्या रिॲक्शनमध्ये. इट बर्न्स विथ सुटी फ्लेम. तर असं हे पहिल्यांदा ॲरोमॅटिक कंपाऊंडबद्दलचे अगदी हे इंट्रोडक्शन एवढं माहीत पाहिजे. आणि आता मग आपला कोर पार्ट हे आता हे काढून टाकतो बोर्डवरचं, पुसतो आहे. मग आपला हिकल्स रूल त्याप्रमाणे काही गोष्टी बघूया आणि त्यानंतर मग त्याच्या रिॲक्शन्स आणि प्रिपरेशन असा पार्ट तो असतो. आणि एस्पेशली आपला सिलेबस 11-12 आपली नीट असेल, MST CET असेल, त्याचा भर हा जनरल अभ्यास असला तरी त्याचा भर हा बेन्झिनच्या रिॲक्शन्स आणि बेन्झिनचं प्रिपरेशनचं थोडासा उल्लेख
असं जे आहे तेच डेप्थमध्ये करायचं, व्यवस्थित करायचं, म्हणून तसं मी बोलतो आहे. येस येस. हेकिल्स रूल बघा पहिल्यांदा आहे, फार महत्त्वाचं आहे. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, आता इथून ॲक्च्युली कोर, म्हणजे मॉडर्न म्हणूया आपण कोर, ह्याच्या आधीचं महत्त्वाचं होतं, सुरुवातीचं होतं ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. कोणाला म्हणायचं तर विच फॉलो हेकिल्स रूल. कंडिशन्स फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड टू बी ॲरोमॅटिसिटी, ॲरोमॅटिक नेचर. तर त्या काय कंडिशन आहेत? इट शुड बी अ सायक्लिक स्ट्रक्चर, म्हणजे बेसिकली रिंग ऑफ कार्बन, बेसिकली 1 or 2 अदर ॲटम्स आर अलाउड. सायक्लिक स्ट्रक्चर म्हणजे काय? अँड प्लेनर म्हणजे काय? बेसिकली रिंग ऑफ कार्बन ॲटम्स इन सम केसेस, म्हणून 1 or 2 हेटेरो ॲटम्स अदर दॅन कार्बनला हेटेरो म्हणूया आपण. आता हेटेरो ॲटम्स लाईक नायट्रोजन, सल्फर, दे आर अलाउड. ओके. बेसिकली रिंग ऑफ कार्बन ॲटम्स, मग फक्त कार्बनची रिंग जसं बेन्झिनमध्ये आहे, किंवा आता हे झाल्यानंतर काही एक्झाम्पल्स वेगळे बघणार आहोत. पिरिडीन, त्याच्यामध्ये एखादा नायट्रोजन किंवा एखादा सल्फर, एखादा ऑक्सिजन. ओके. तर 1 or 2 डिफरंट ॲटम्स लाईक नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन इन द रिंग असू शकतात, पण बेसिकली रिंग ऑफ कार्बन ॲटम्स हे महत्त्वाचं आहे. अँड दॅट रिंग शुड बी प्लेनर. आता इथे बेन्झिनमध्येच बघा ना, रिंग ऑफ कार्बन आहे, रिंगमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन रिंगच्या बाहेर आहेत, म्हणजे रिंग ऑफ कार्बन ॲटम्स. आणि अल्टरनेट डबल आहे, म्हणजे याचा इकडे डबल बॉन्ड आहे, याचा इकडे आहे, तर याचा प्रत्येक कार्बनचा कुठल्या तरी साईडला डबल बॉन्ड आहे, म्हणजेच प्रत्येक कार्बनचा कुठल्या तरी साईडला PP पॅरलल पाय बॉन्ड आहे. आता कार्बनचा जेव्हा पाय बॉन्ड असतो, कार्बन ॲटम एक तरी पाय बॉन्ड असतो त्या स्ट्रक्चरमध्ये, कंपाऊंडमध्ये, तेव्हा तो sp2 हायब्रिडाइज्ड असतो. आणि sp2 हायब्रिडाइज म्हटलं, तो कार्बन जर sp2 असेल तर एक पॅरलल परपेंडिक्युलर त्याला p ऑर्बिटल, म्हणजे तो 120 डिग्री अँगल, आणि म्हणजे ते प्लेन सगळे sp2 असल्यामुळे दे विल बी इन अ प्लेन. मग इथं ऑल द 6 कार्बन ॲटम्स आर sp2, आणि त्यामुळं ऑल द 6 आर sp2, त्यामुळं ते काय आहेत बरं? दे आर प्लेनर. मुद्दा लक्षात घ्या पहिला, दे आर प्लेनर. आता इथं सगळे sp2 आहेत, त्यामुळं सगळे एका प्लेनमध्ये येतात. एखाद्या रिंगमध्ये सगळे sp2 आहेत, पण एखादा समजा 6 कार्बनची रिंग आहे, एखादा ॲटम, एस्पेशली दुसऱ्या कुठले एक्झाम्पल्स येतील तेव्हा सांगतो, पण हिंट देऊन ठेवतो. एखादा ॲटम sp3 असेल तर सगळ्या sp2च्या प्लेनमध्ये तो sp3 येऊ शकतो, एखादा असेल तर sp3. ठीक आहे, ते बाजूला ठेवा. पुढे एक्झाम्पल्स काही एक्स्ट्रा घेऊ आपण, काही MCQs, त्यावेळेला हे आणखी त्यातले बारकावे येतील. ओके. तर रिंग ऑफ कार्बन ॲटम्स प्लेनर आहे. कशावरून प्लेनर? अरे बाबा, ईच कार्बन इज sp2, रिंगमधले सगळे कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहेत, आणि sp2 म्हणले की प्लेनर असतो, 120 डिग्री अँगल, हायब्रिडायझेशन कन्सेप्ट. आणि त्याचे पाय बॉन्ड फॉर्म करणारे p ऑर्बिटल हे परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, म्हणजे बोर्डच्या प्लेनमध्ये जर 3 sp2 असतील, एक sp2 आणि sp2, तर हा परपेंडिक्युलर इकडे एक लोब आणि पलीकडे एक लोब असा तो असणार कार्बन, आणि असा प्रत्येक कार्बन आहे, त्यामुळे ते प्लेनर आहे. म्हणजे पहिलं सायक्लिक अँड प्लेनर हा मुद्दा बेन्झिनला लागू झाला. ओके. कॉन्ज्युगेशन म्हणजेच अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असं त्यामध्ये पाहिजे, त्या रिंगमध्ये. किंवा आता आपण बेन्झिन फक्त बघतोय, अजून आता एक्झाम्पल बघणार आहोत. किंवा ओके, कॉन्ज्युगेशन अल्टरनेट डबल सिंगल, म्हणजे कॉन्ज्युगेशन कशाला म्हणतात की पाय सिग्मा पाय असं सिस्टीम पाहिजे, म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड अशी ती पाहिजे, आणि इथं रिंगमध्ये पाहिजे. रेझोनन्ससाठीचं जे आहे ते इथं कॉन्ज्युगेशन इथं लागू आहे, इथं आणखी ॲडिशनल गोष्टी लागू आहेत. नाहीतर आणखी काय होतं बरं? आणखी काय कंडिशन होती कॉन्ज्युगेशनची?
पाय बॉन्ड, मग सिग्मा बॉन्ड, आणि मग जो ॲटम असेल त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, शॉर्टमध्ये लिहितो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, ते इथं असं लोन पेअर लिहिलं आहे. म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर असं जरी पाहिजे, किंवा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड असं जरी पाहिजे. म्हणजेच देअर शुड बी अ कॉन्ज्युगेशन. आणि ते जे पाय इलेक्ट्रॉन्स रिंगमधले त्या ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल तर, म्हणजे हे फॉलो व्हायला पाहिजे, हे फॉलो व्हायला पाहिजे, हे दोन्ही. ओके, तर ते ॲरोमॅटिक रिंगमधले जे पायवाले इलेक्ट्रॉन्स आहेत, पाय बॉन्ड फॉर्म करून डबलमधला एक पॅरल ओव्हरलॅपिंग पाय बॉन्ड, ते या फॉर्म्युल्यात बसायला पाहिजेत. मग n=0 1 2 असं, ठीक आहे, किती पण असत नाही, पण 0 1 2 3. म्हणजे n=0 भरलं तर मग किती येणार बरं, 2 येणार. n=1 भरलं तर 6 येणार. n=2 भरलं तर 10 येणार. म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स 2 तरी पाहिजेत, किंवा 6 तरी पाहिजेत, किंवा 10 तरी पाहिजेत, असं पुढं आपल्या अभ्यासाला इथंपर्यंत. किंवा आणखी एखादं एक्झाम्पल 2 वरून भरायचं, 3 वरून भरायचं, 14 होणार. एवढे पाय इलेक्ट्रॉन्स त्या रिंगमध्ये पाहिजेत. रिंगमध्ये म्हणजे 4n+2 दिस मच नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इन द रिंग. कॉन्ज्युगेशन म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, किंवा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर, किंवा लोन पेअर एकावर, नंतर शेजारचा सिग्मा, नंतर पाय, म्हणजे लोन पेअर सिग्मा पाय, असं दोन्हीपैकी एक पाहिजे. म्हणजे कॉन्ज्युगेशन पाहिजे, आणि सायक्लिक पाहिजे, आणि प्लेनर पाहिजे. हे कंडिशन्स, इफ दीज कंडिशन्स आर फुलफिल्ड, देन इट विल बी ॲरोमॅटिक कंडिशन्स फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ॲरोमॅटिक नेचर, ॲरोमॅटिसिटी. बेन्झिन फुलफिल करतो. आता हा 4 कार्बनचा सायक्लिक काय, म्हणजे सॅच्युरेटेड असतं तर सायक्लोब्युटेन म्हटलं असतं. ते डबल बॉन्ड आहेत, 2 डबल बॉन्ड आहेत. म्हणजे त्याच्या नॉमेनक्लेचरमध्ये आता ॲरोमॅटिक नेचरमध्ये मुद्दाम घुसायला नको, पण तो सायक्लो ब्युटा डायइन, ठीक आहे, असं तोंडी बोललो, त्याच्यामध्ये जायला नको, कारण चाललेल्या मुद्द्यावरचा फोकस हलायला नको, म्हणून तो सेपरेट मुद्दा आपण चर्चेत घेऊ. आता सध्या काय, तो ॲरोमॅटिक आहे का नाही आहे, रिंग आहे का आहे, प्लेनर आहे का, तर बाबा सगळे याचं प्रत्येक कार्बनचा कुठलं या साईडला किंवा या साईडला डबल बॉन्ड झाला आहे, म्हणजे sp2 म्हणजे प्लेनर. कॉन्ज्युगेशन आहे का, तर आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, म्हणजे पाय सिग्मा पाय, परत पाय सिग्मा पाय, म्हणजे कॉन्ज्युगेशन पण आहे. पण n=0 भरले तर 2 येतात पायवाले, n=1 भरले तर 6 येतात. इकडे 4 आहेत पायवाले इलेक्ट्रॉन्स. हा एक पाय डबल बॉन्डमधला हा पाय बॉन्ड, समजा एक पाय बॉन्ड म्हणजे हा म्हणूया, आणि ह्या डबल बॉन्डमधला कुठला तरी एक म्हणजे हा पाय बॉन्ड म्हणूया, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पायवाले कॅरेक्टर असणारे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉर्म्युल्याप्रमाणे 2 तरी पाहिजेत, 6 तरी पाहिजेत, 10 तरी पाहिजेत, असं म्हणजे 4 येत नाही. याचा अर्थ हे ॲरोमॅटिक नाही. आता आणखी एक पुढची गोष्ट सांगून टाकतो, या टॉपिकमध्येच पुढं बघणार होतो आपण, फक्त आत्ताचे मुद्दे कवर झाल्यानंतर ते बघायचं आहे. म्हणून की तो आपल्या ॲरोमॅटिक कंपाऊंड नाही, पण ॲरोमॅटिक कंपाऊंड नाही आहे म्हणजे तो अँटी ॲरोमॅटिक आहे का ते बघायला लागतं. एक स्टेप पुढं, म्हणजे नीट लेवलचा मुद्दा म्हणून. नाही तर आपल्याला बोर्ड आणि इवन MSc-CET मग हा मुद्दा लागत नाही, पण तो उपयोगाला येतो, म्हणून असू दे कुठल्या तरी MCQच्या निमित्ताने. मग तो अँटी ॲरोमॅटिक आहे का, आणि मग ॲरोमॅटिक पण नाही आहे आणि अँटी ॲरोमॅटिक पण नाही आहे, मग तो नॉन ॲरोमॅटिक, असा तो भाग असतो. सध्या आपण ॲरोमॅटिक आहे का ॲरोमॅटिक नाही एवढंच बघूया. हे फक्त तुम्हाला कल्पना देऊन ठेवली की हे जे चाललेले सुरुवातीचे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये ते पण बघणार आहोत, सांगून ठेवलं. तर अँटी ॲरोमॅटिकची त्याला हिंट देऊन ठेवतो, परत चर्चा करताना एक्झाम्पल घेतानाच त्याचं बघायचं आहे आपल्याला. कारण एकदा ॲरोमॅटिकसाठीचे रूल्स बघितले की अँटी ॲरोमॅटिकमध्ये फक्त एकच बदल होतो, म्हणजे रिंग बेसिकली कार्बनची 1 or 2 हेटेरो ॲटम्स, ते जे सगळे रूल्स आहेत, कॉन्ज्युगेशन, ते सगळं फक्त पाय इलेक्ट्रॉन्स 4n या फॉर्म्युल्यात बसणारे असतील तर ते अँटी ॲरोमॅटिक झालं, संपलं. आणि त्या बघा अँटी ॲरोमॅटिकला काय एक्सप्लेन करायला लागतं, तो कंपाऊंड अँटी ॲरोमॅटिक केव्हा म्हणायचं. आता अँटी ॲरोमॅटिक टर्मिनॉलॉजी का आले ते बघूया, पण निदान आता ॲरोमॅटिक आम्हाला कळलं. तर बेसिकली ॲरोमॅटिकवाले मगाशी जे आपण बघितलं थर्मल स्टॅबिलिटी आहे, केमिकल रिॲक्टिव्हिटी, केमिकल स्टॅबिलिटी, हां तो मगाशी सुरुवात केली त्यावेळेला केमिकल स्टॅबिलिटीचा मुद्दा एक्सप्लेन नाही केला, थोडक्यात सांगतो, परत जाऊया.
बेन्झिनचं एक्झाम्पल घेऊनच सांगतो. मला वाटतं ते सांगितलं तरी ठीक आहे, थोडक्यात रिपीट करतो. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. आता इथिनचा आणि प्रोपिनचं पाय बॉन्ड असलेले ॲडिशन रिॲक्शन्स इझी असतात. ॲरोमॅटिक कंपाऊंडमधले पाय बॉन्डमध्ये ॲडिशन रिॲक्शन्स डिफिकल्ट सांगितले मग असे. म्हणजेच केमिकल स्टॅबिलिटी आणि इतरही रिॲक्शन्सला केमिकल स्टॅबिलिटी आहे, पण एस्पेशली ॲडिशन रिॲक्शन्स आर व्हेरी डिफिकल्ट. नाहीतर इथिनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असले की एक पाय बॉन्ड वीक असतो, ॲडिशन रिॲक्शन्स आर इझी आहे. इथं पाय बॉन्ड असून सुद्धा ॲडिशन रिॲक्शन्स डिफिकल्ट. त्याच्या कारणामध्ये हे सायक्लिक प्लेनर म्हणजेच ते ॲरोमॅटिक असणं म्हणजे व्हेरी स्टेबल कंपाऊंड अँड एस्पेशली व्हेरी स्टेबल टुवर्ड्स ॲडिशन रिॲक्शन्स अक्रॉस पाय बॉन्ड. व्हेरी डिफिकल्ट, ॲडिशन रिॲक्शन्स आर व्हेरी डिफिकल्ट. जे इथिन म्हणूया, प्रोपिन म्हणूया, अल्किन्स तिथं जेवढे सहज होतात त्या तुलनेत तर व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. तर का मध्येच मुद्दा काढला हा, तर अँटी ॲरोमॅटिक कोणाला म्हणायचं तर सगळे रूल्स फक्त हा फॉर्म्युला तिथं 4n+2 ऐवजी 4n इलेक्ट्रॉन्स, पायवाले इलेक्ट्रॉन्स 4n असा असेल तर तो अँटी ॲरोमॅटिक म्हणजे अनस्टेबल. लेस स्टेबल पण म्हणत नाही मी, अनस्टेबल. मग कुठल्या MCQजला वगैरे उपयोगाला येतो, रिॲक्टिव्हिटी वगैरे. म्हणजे तो अनस्टेबल असेल तर याचा अर्थ रिॲक्शनमध्ये सहजभाग घेणार, समजलं असा त्याचा अर्थ आहे, अनस्टेबल. आणि मग ॲरोमॅटिक एखादा नसेल आणि अँटी ॲरोमॅटिक पण नसेल तर मग तो नॉन ॲरोमॅटिक, असा तो मुद्दा आहे. तो सध्या जास्त जेवढं सांगितलं तेवढंच लक्ष द्या. जेवढं सांगितलं, ज्या सिक्वेन्सने सांगितलं त्या पद्धतीनेच अभ्यास करा. लेक्चर, त्याला रिलेटेड नोट्समधले मुद्दे, सिक्वेन्स चुकवू नका. सगळं व्यवस्थित. तो नॉर्मल रुटीन लेक्चरमध्ये पण तसंच सांगत असतो मी, म्हणजे जेव्हा पुढं समोरासमोर घेतो आपण रेग्युलर लेक्चर. आता तर तसं जास्त सांगायची गरज आहे. तर ॲरोमॅटिक समजून घेता ही गोष्ट कानावर पडली की ॲरोमॅटिक कंडिशन्स ज्या आहेत त्या सगळ्या फुलफिल केल्या. फक्त एक कंडिशन मात्र फुलफिल होत नाही, पण 4n इलेक्ट्रॉन्समध्ये त्याचे पाय इलेक्ट्रॉन्स बसतात, तर तो अँटी ॲरोमॅटिक आहे. आणि ॲरोमॅटिकमध्ये पण बसत नाही, अँटी ॲरोमॅटिकमध्ये पण बसत नाही, तर तो नॉन ॲरोमॅटिक आहे. आणि वैशिष्ट्य सांगतो, सगळे जे मग अशी केमिकल स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी वगैरे बघितली, ती ॲरोमॅटिकला हायेस्ट, 2 नंबरला नॉन ॲरोमॅटिक आणि 3 नंबरला अँटी. म्हणजे हा अनस्टेबल, मी काय म्हणालो अनस्टेबल. मग या मुद्द्याचा उपयोग होतो म्हणून ते थोडंसं ॲड केलेलं आहे. ओके. तर आता मग याचं काय होतं n = 1 भरला तर 4 इलेक्ट्रॉन्स, n = 0 भरलं तर 0 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे तो मुद्दाच नाही लागू. n = 1 भरलं 4 इलेक्ट्रॉन्स म्हटल्यानंतर इथं 4 पायवाले इलेक्ट्रॉन्स 4, म्हणजे हा अँटी ॲरोमॅटिक आहे. हा अँटी ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल आहे. ॲरोमॅटिक तर नाहीच आहे, म्हणजे रिंग आहे, कॉन्ज्युगेशन आहे, प्लेनर आहे, तरी पण 4n+2 या फॉर्म्युल्यात बसत नाही, म्हणजे तो ॲरोमॅटिक नाही आहे, पण अँटी ॲरोमॅटिक आहे. आता काही कंपाऊंड्स आपल्या चर्चेत येणार आहेत की जे ॲरोमॅटिकमध्ये पण बसत नाहीत आणि अँटी ॲरोमॅटिकमध्ये बसत नाहीत. म्हणजे सगळं फॉलो होतं, पण हे पण फॉलो झालं, हे सगळं फॉलो झालं तर ॲरोमॅटिक, सगळे पॉईंट्स फॉलो झाले, फक्त याच्याऐवजी याच्यात बसत असेल पायवाले इलेक्ट्रॉन्स तर ते अँटी ॲरोमॅटिक, आणि दोन्ही पण होत नसेल तर ते नॉन ॲरोमॅटिक. असा तो मुद्दा आहे, एवढं माहीत असावं. आणि मग आणखी काही इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स घेऊया, म्हणजे हे याची सवय होईल. आणि रेझोनन्स पॉईंट याच्यामध्ये वापरात असावा लागतो, म्हणजे प्रेझन्स ऑफ, म्हणजे कॉन्ज्युगेशन अल्टरनेट, म्हणून तर की अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड म्हणजे पाय सिग्मा पाय असं तरी पाहिजे, किंवा त्या रिंगमध्ये पाय बॉन्ड सिग्मा आणि लोन पेअर, त्या ॲटमवरती लोन पेअर असं तरी पाहिजे. म्हणजेच याच्यामध्ये आपण पुढे एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल, रेझोनन्स फॅक्टर पण इथं विचारात घ्यायचा असतो, एस्पेशली या मुद्द्याच्या वेळेला रेझोनन्स. तर ते 1-2 एक्झाम्पल्स घेऊन क्लिअर करतो, त्यासाठी हे थोडंसं बोरवडतं पुसतो आणि 1-2-3 छान एक्झाम्पल्स घेऊया ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. येस, आता एक्झाम्पल्स बघूया. हे पिरिडीन याचं बघू, त्यानंतर हा पायरोल, ओके.
आता हे ॲरोमॅटिक आहे, आधी सांगतो. ओके, हे ॲरोमॅटिक आहे. कसं बरं? तर सायक्लिक आहे. हे बघा, रिंग ऑफ फक्त काय, वन नायट्रोजन ॲटम, बेसिकली रिंग ऑफ कार्बन ॲटम्स, 1 or 2 हेट्रो ॲटम्स आर अलाउड. सायक्लिक आहे. ओके, त्यानंतर काय बरं, कॉन्ज्युगेशन आहे. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, मग परत पाय बॉन्ड, मग परत सिग्मा बॉन्ड, मग परत पाय बॉन्ड, परत सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, म्हणजे सायक्लिक आहे, कॉन्ज्युगेशन आहे. आणि नुसतं सायक्लिक नाही चालत तर प्लेनर पण लागतं आहे. कसं बरं? तर प्रत्येक कार्बनचा या साईडला किंवा दुसऱ्या साईडला पाय बॉन्ड झाला आहे म्हणजे तो sp2 आहे. sp2 आहे म्हणजे तो प्लेनर असतो. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन, प्लेनर. sp3, sp2, sp. इफेक्ट्स, बेसिक प्रिन्सिपल्स आणि नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग, हायब्रिडायझेशन बघा. तर हे sp2 आहेत. कार्बन तरी sp2 आहेत. नायट्रोजनचा, ज्या अर्थी नायट्रोजनचा एका साईडला पाय, आता अमोनियामध्ये तिथंच त्याच टॉपिकमध्ये नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगमध्ये हा नायट्रोजन sp3 आहे, नाही का? म्हणजे 3 बॉन्ड पेअर्स अँड 1 लोन पेअर असं होतं ते sp3. म्हणजे नायट्रोजनचे जेव्हा ऑल 3 सिंगल बॉन्ड्स अँड 1 लोन पेअर असेल तेव्हा ते 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. तर एका sp3 मध्ये शेअर्ड पेअर, 3 sp3 मध्ये, आणि एका sp3 मध्ये लोन पेअर. पण हा नायट्रोजन ज्या अर्थी त्याचा इकडं एक पाय बॉन्ड झाला आहे PP पॅरलल, त्या अर्थी हा नायट्रोजन sp2 आहे. हा sp2 हायब्रिडाइज नायट्रोजन आहे हा. आणि हे कार्बन सगळे sp2 आहेत. म्हणजे हे प्लेनर आहे सगळं. हे रिंगमधले सगळे 5 कार्बन आणि 1 नायट्रोजन ते प्लेनर आहेत. सायक्लिक आहे. आणि डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, कॉन्ज्युगेशन आहे. आणि रिंगमध्ये 4n+2 याच्यामध्ये n=1 भरलं तर 6 येतं. तर 6 इलेक्ट्रॉन्स रिंगमध्ये आहेतच. ठीक आहे. हा पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड. पायवाले इलेक्ट्रॉन्स किती आहेत? तर 6 आहेत. म्हणजे आपले जे मगाशी रूल्स इथे लिहिले होते, सायक्लिक, प्लेनर, कॉन्ज्युगेशन आणि पायवाले इलेक्ट्रॉन्स 4n+2. त्यामुळं पिरिडीन हे ॲरोमॅटिक आहे. आता गंमत आहे बघा, पिरिडीन ॲरोमॅटिक सांगितलं लगेच पटलं. हा ॲरोमॅटिक आहे का नाही आहे? पिरिडीनची लॉजिक आणि आत्ता याच्या आधी बेन्झिनचं लॉजिक वापरलं त्याप्रमाणे तुम्ही हे ॲरोमॅटिक नाही म्हणजे तो नॉन ॲरोमॅटिक आहे का अँटी ॲरोमॅटिक, परत तो हे नसेल तर त्याचा विचार करायचा. ओके, नाही तर नाही करायचा. तर हे ॲरोमॅटिक आहे आत्ताच सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल की 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, रिंग आहे, पाय सिग्मा पाय, इथंपर्यंत कॉन्ज्युगेशन आहे, किंवा लोन पेअर सिग्मा पाय म्हणजे रिंग आहे, कॉन्ज्युगेशन आहे, आणि हे 4 sp2 आहेत आणि हा एक sp3 आहे. ह्याचे सगळे 3 बॉन्ड्स सिग्मा आहेत, सिंगल बॉन्ड आहेत. त्यामुळे हा sp3 आहे, हा sp3 आहे, आणि हे बाकी सगळे sp2 आहेत. कळतं आहे का? आता हे पूर्वीचा अभ्यास झालेला असल्यानंतर असं बोलत शिकवलं तर कळणं हे तुमची पण जबाबदारी आहे. लक्षात घ्या, हे सिंपल मुद्दे आहेत. याच्यापेक्षा आणखी सिंपल करण्यासारखं काही नाही आहे. मग याच्यापेक्षा आणखी स्लो, मग त्याचा उपयोग नाही आपल्याला काय. आणि मग आपण चर्चा करतो नीटची. मुद्दाम सांगतो मी, नीट किंवा त्या लेवलचे पण सगळे आले. जेई मेन्स काय आणि MST CET काय, एक नीट बेस पकडला तर लेवल तीच असते. बोलताना कुठलं ते बोलायचं. टॉपिक्स काय इकडं तिकडं, क्वेश्चन्स 5% फरक असेल इकडं तिकडं. मुद्दा लक्षात येतो का बघा. तरी पण मी आधीच सांगून टाकलं की असं कसं काय. याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की त्या n=1 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. 4 नाही, कारण याचा रेझोनन्स पॉसिबल आहे. याचा रेझोनन्स का पॉसिबल आहे? बिकॉज ऑफ कॉन्ज्युगेशन. आणि हे सगळे 4 कार्बन प्लेनरमध्ये आहेत. एक sp3 असेल तर तो sp3 या चौघांच्या प्लेनमध्ये येऊ शकतो. स्टॅबिलिटी येण्याची शक्यता आहे. 2 sp3 असेल तर कोणतरी एक वर खाली होईल, sp3 हायब्रिडाइज्ड. पण एकच sp3 आणि बाकी सगळे sp2 आहेत, म्हणजे ते प्लेनर होणार. म्हणजे प्लेनर आहे, रिंग आहे, आणि कॉन्ज्युगेशन आहे. बघा ना, लोन पेअर सिग्मा पाय, पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा लोन पेअर, नाही का. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड,
पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर म्हणजे कॉन्ज्युगेशन आहे. आता कॉन्ज्युगेशन असल्यामुळं ही पाय इकडे शेड होऊ शकते. रेझोनन्स त्यावेळेला हा इथं जाईल. आता त्याचा मग तो कॉन्ज्युगेटेड फॉर्म काय बरं. आता कसं झालं, रेझोनेटिंग फॉर्म्स लिहितो त्या मोमेंटला. जरा लिहिता नाही वाकडा तिकडे झालं आहे बघा. हा आता सध्या इथं शेअर झाला, त्यावेळेला इथला पाय इथं गेला या कार्बनकडे. हायड्रोजन आहे तिथं, पण मग ही लोन पेअर आहे ती शेड पेअरमध्ये गेल्यामुळे इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह, म्हणजे ओव्हरऑल परत चार्ज न्यूट्रलच झालं. आता परत कॉन्ज्युगेशन आहे लोन पेअर सिग्मा पाय. त्यामुळे मग हा पायवाला इथं शेअर झाला तर हा यातला हा लोन पेअर इकडे शेअर झाला तर बॅलन्सी मेंटेन व्हायला पाहिजे या कार्बनची. पाय इलेक्ट्रॉन इकडे जाणार, शिफ्ट होणार. रेझोनेटिंग फॉर्म्स बघा. आता रेझोनन्स यांचा काही कारणामुळं राहिलेला असेल मागं, तर त्यांनी ते न करता हे कसं, हे हा मुद्दा सोपा असून इंटरेस्टिंग असून आणि पुढं सारखा लागणार असून अवघड जातो. आता हे असं तुम्हाला स्पष्ट सांगणं माझं काम आहे. आणि मग हे इथं शेअर झालं, त्यावेळेला इथला पाय बॉन्ड आहे तो इथं आला. मी इथं असा हात दाखवतो, मग इथं पॉझिटिव्ह होता आणि इथं पण निगेटिव्ह, म्हणजे ओव्हरऑल न्यूट्रल. परत मग हे इथं शेअर झालं की हा इकडे येईल, इकडे येईल म्हणजेच तो इथं शेअर होणार. ओके, मुद्दा काय, सगळे आता रेझोनेटिंग फॉर्म रेझोनन्स सेपरेट तुम्ही बघा. आता मेन दाखवले मी. आता मुद्दा काय बघा. ओके, मुद्दा काय की ही जरी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन असली तर रेझोनन्समध्ये बेसिकली हे स्ट्रक्चर असं पण लिहिता येतं, हे स्ट्रक्चर असं पण लिहिता येतं. दीज आर दी व्हेरियस रेझोनेटिंग फॉर्म्स अँड ॲक्च्युअल स्ट्रक्चर इज द रेझोनन्स हायब्रिड ऑफ ऑल दीज फॉर्म्स. म्हणून त्याचं एक रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर आपण काढतो. म्हणजे याचं पायरोलचं हे पण अलाउड स्ट्रक्चर आहे, ते पण अलाउड स्ट्रक्चर आहे. लिहिताना आपण हे स्ट्रक्चर दाखवतो, लिहितो ते ठीक आहे. रेझोनेटिंग फॉर्म्स याचा अर्थ ते अलाउड स्ट्रक्चर आहे. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज या फॉर्ममध्ये दाखवले तरीसुद्धा बऱ्याच प्रॉपर्टीज या फॉर्ममध्ये एक्सप्लेन होतात, बऱ्याच प्रॉपर्टीज या फॉर्ममध्ये एक्सप्लेन होतात, काही प्रॉपर्टीज दोन्ही फॉर्ममध्ये एक्सप्लेन होतात. असं आहे ना ते, असं त्याचा अर्थ आहे. अँड देअरफॉर बिकॉज ऑफ कॉन्ज्युगेशन देर इज अ रेझोनन्स. आणि रेझोनन्समध्ये काय दिसतंय की जी या स्ट्रक्चरमध्ये लोन पेअर आहे ती पुढच्या एका स्ट्रक्चरमध्ये पाय आहे, आणि जे या स्ट्रक्चरमध्ये पायवाला बॉन्ड आहे तो पुढच्या एका स्ट्रक्चरमध्ये कुठेतरी लोन पेअर आहे. याचा अर्थ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला पाय कॅरेक्टर आहे, त्याला पाय कॅरेक्टर आहे. मग तो पाय बॉन्डचा तो फॉर्म्युल्यामध्ये त्याला पाय इलेक्ट्रॉन्स म्हणून पकडायचं. त्याला पाय लोन पेअर जरी असला इथं तरी त्याला पाय कॅरेक्टर आहे, पाय बॉन्ड कॅरेक्टर आहे त्याच्याकडे. पाय कॅरेक्टर आहे म्हणजे पाय बॉन्ड कॅरेक्टर. आणि त्यामुळं 4n+2 मध्ये n=1 भरल्यानंतर 6 इलेक्ट्रॉन्स येतात ॲरोमॅटिक फॉर सबस्टन्स टू बी ॲरोमॅटिक. तर ही लोन पेअर आहे ना ती पायच्या फॉर्म्युल्यात पकडायची. म्हणजे हे 2 आणि हे 2, 4 नाही 6 इलेक्ट्रॉन्स, पाय कॅरेक्टर असलेले 6 इलेक्ट्रॉन्स आहेत इन द रिंग. कारण ते व्हेरियस रेझोनेटिंग फॉर्म्समध्ये ही लोन पेअर पायचं कॅरेक्टर असते. त्यावेळेला ही पायवाली लोन पेअर होते. नंतर ही लोन पेअर आहे ती पाय होते, तेव्हा ही पायवाला लोन पेअर होतो. याचा अर्थ पाय कॅरेक्टर या दोघांना पण आहे, या दोघांना पण आहे, तसं या दोघांना पण आहे. आणि त्यामुळं पायवाला इलेक्ट्रॉन्स इथं 6 आहेत. म्हणजेच 4n+2 या फॉर्म्युल्यामध्ये n=1 भरल्यानंतर 6 येतात. म्हणजे हा ॲरोमॅटिकचा तो पण जो काही कंडिशन्स आहेत ते फॉलो करतात. देअरफॉर दिस इज ॲरोमॅटिक. आता परत मागे या, मग तुम्ही ही का लोन पेअर पकडली नाही, मग ते 8 होणार. 2, 2 आणि 2 हे 6 आणि हे 2 8. आता बघा की हा sp3 आहे बेसिकली आणि बाकीचे प्लेनमध्ये आहेत. आणि त्यामुळं कॉन्ज्युगेशन असल्यामुळे इथं रेझोनन्स आहे. इथं काय होणार आहे, पुन्हा इथं हे लिहितो बघा जरा काळजीपूर्वक. सिंपल आहे मुद्दा समजून घ्यायला, म्हणजे पूर्वीचा बेस असेल तर. आता हा नायट्रोजन पाय सिग्मा पाय ओके. हे हायड्रोजन पिरिडिन काढतो, परत पिरिडिनकडे आलो, परत मागं आलो आणि इथं लोन पेअर दाखवली होती. म्हणजे मी ते तो कोणतरी ऑर्बिटल असेल म्हणून असं सोयीसाठी ही लोन पेअर. आता हा नायट्रोजन आपण sp2 म्हटलं आहे. sp2 म्हटलं याचा अर्थ त्याचे सिग्मा बॉन्ड असतात ते 120. आता नायट्रोजन लोन पेअरमुळं एक्झॅक्ट 120 असणार नाही. डिस्टॉर्शन sp3 लोन पेअर
मिथेन अमोनिया आपण बघितलं अँगलमध्ये फरक, पण त्याच्या आसपास असतो ना तो. तर हा जर नायट्रोजन sp2 हायब्रिडाइज्ड आहे तर रिंगमध्ये इकडे एक सिग्मा आणि इकडे एक सिग्मा झाला असेल तर ही लोन पेअर कुठल्या ऑर्बिटलमध्ये आहे? हा PP पॅरलल, एक पाय बॉन्ड आहे तो PP पॅरलल, हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा sp2 आहे कारण का त्याचा एक पाय बॉन्ड झाला आहे म्हणजे हा sp2 आहे. याचा अर्थ सिग्मा बॉन्डवाला ऑर्बिटल आणि दुसरा लोन पेअरवाली ऑर्बिटल याच्यामध्ये 120 अँगल आहे, म्हणजे एक्झॅक्ट 120 असणार नाही पण 120च्या आसपास आहे. मग 120च्या आसपास आहे म्हणजे ही लोन पेअर इथं दाखवतोय आपण, ती अशी बाहेरच्या साईडला आहे आणि त्यामुळे इथं कॉन्ज्युगेशनला याला स्कोप नाही आहे, या लोन पेअरला स्कोप नाही आहे. त्यामुळं या लोन पेअरला पाय कॅरेक्टर नाही. म्हणजे तुम्ही नुसतं थिअरटिकली जाऊ नका, लोन पेअर इथे शेड पेअर झाली मग हा पायवाला इथे गेला कारण का लोन पेअर सिग्मा पाय कॉन्ज्युगेशन आहे की. अरे पण ही लोन पेअर इथे शेड पेअर व्हायची असेल तर त्याचं पॅरलल ओव्हरलॅपिंग शक्य व्हायला पाहिजे ना. पॅरलल ओव्हरलॅपिंग याचा पी ऑर्बिटल आणि याचा पी ऑर्बिटल ते पॅरलल यायला पाहिजेत ना. हा जर sp3 आहे म्हणजे जवळजवळ 120 अँगल फरक आहे, त्याचं याचं पॅरलल ओव्हरलॅपिंग व्हायचं असेल तर हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. सिग्मा बॉन्ड आहे तर ते कसं नॉट इझी टू ब्रेक. तर हा sp2 हायब्रिडाइज असल्यामुळं आणि इकडं PP पॅरलल ओव्हरलॅपिंग झालं असल्यामुळं हा जो तिसरी लोन पेअर जी आहे नायट्रोजनवरची ती sp2 मध्ये आहे. एक sp2 इकडं सिग्मा बॉन्डसाठी, एक sp2 इकडं सिग्मा बॉन्डसाठी आणि एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल लोन पेअरसाठी. आणि मग त्यामुळं ते 120चा फरक असल्यामुळं ती लोन पेअर इथं शेड होणार म्हणजे PP पॅरलल व्हायला पाहिजे, ते शक्य नाही. पण बाकीचे जे पायवाले इलेक्ट्रॉन्स रिंगमध्ये आहेत त्यांचं कॉन्ज्युगेशन आहे ना, त्यामुळे ही लोन पेअर ही रिंगमधल्या दिसताना कागदोपत्री कॉन्ज्युगेशन दिसत असलं इथं. ॲक्च्युली इकडे याचा पाय बॉन्ड पण झाला आहे पण कुणी इकडं बघितलं लोन पेअर सिग्मा पाय आहे की कॉन्ज्युगेशन. sp2वाल्या हायब्रिड ऑर्बिटलमध्ये येतो आणि sp2 म्हटल्यानंतर हे दोन बॉन्डला हा 120. आता ते sp2 sp3 sp पूर्वीचा हायब्रिड आहे म्हणून मी सांगत असतो, मी सांगितलेल्या सिक्वेन्सने अभ्यास करा. अचानक कुठला तरी मध्येच टॉपिक आणि त्यातला मधलाच कुठला तरी पॉईंट असं बघता येत नाही कुठल्याच विषयात, केमिस्ट्री तर नाहीच नाही. मग नवीन किंवा उशिरा अभ्यास सुरू केलेत किंवा मध्येच जॉईन झाले तर त्यांनी विचारायला पाहिजे फोनवर की पहिला कुठला धडा करू मग कुठला करू, आणि त्या सिक्वेन्सनी करत असताना डिफिकल्टी आली तर विचारायचं असतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलेलं नाही, हायब्रिडायझेशन केलेलं नाही, डायरेक्ट ॲरोमॅटिक नेचर घेऊन बसला आणि ही चर्चा ऐकायला लागलात. तुम्ही म्हणणार काय विषय अवघड आहे, उलटं तुम्हाला विषय सोपा जाऊ शकतो, तुम्ही सायंटिस्ट होऊ शकता. सिक्वेन्स चुकल्यामुळे तुमचं मत 11वीत असं झालं आणि एक सायंटिस्टला देश मुकणार तुमच्यासारखा सायंटिस्ट आणि आपला देश. म्हणजे हे लाईटली घेऊन याची गमतीचा भाग नाही, सिरियस गोष्ट आहे. कारण का असं काहीतरी सिक्वेन्स चुकल्यामुळं तुम्ही प्रयत्न करून पण तुम्हाला कळलं नाही, मग तुम्हाला असं वाटलं की मला नकोच, हे अवघडत आहे. आणि सिक्वेन्सप्रमाणे केल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट आला आणि नवीन काहीतरी सुचायला लागलं, आहे ते पण यायला लागलं, शंका यायला लागल्या आणि इंटरेस्ट वाढला. तुम्ही काही पण मोठं करिअर करू शकता, सायंटिस्ट होऊ शकता. असं इतर विषयाला पण लागू आहे. ओके, असू दे, काय हरकत नाही. मुद्दा लक्षात आला का? नुसती लोन पेअर दिसली तर विचार करून चालणार नाही. तो लोन पेअर असलेला ॲटम कुठला आहे, त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे, मग तो जो कॉन्ज्युगेशनमध्ये त्याचं PP पॅरलल ओव्हरलॅपिंग होऊ शकतं का, तर इथं sp2 असल्यामुळे ही लोन पेअर या डायरेक्शनला आहे, त्यामुळे इथं PP पॅरलल इथं शेड पेअर झाली हा इकडे गेला, असं कागदावर जसं आपण दाखवतो मेकॅनिकली तसं इथं शक्य नाही. म्हणजे बघा इथं हायब्रिडायझेशनचा मुद्दा, त्याची जॉमेट्री, इथं मात्र तसा आहे. हा sp3 आहे आणि उरलेले चारही sp2 असल्यामुळे हा यांच्या प्लेनमध्ये येतो आणि त्यावेळेला ही लोन पेअर आणि हा यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होऊन ही शेड पेअर इथं जाऊ शकते. म्हणजे त्यावेळेला ही लोन पेअर झाली शेड पेअर पायवाली आणि आधी ही पाय होती ती आता झाली लोन पेअर. याचा अर्थ या लोन पेअरला पाय कॅरेक्टर आहे, त्यामुळं पाय म्हणून पकडायची ही इलेक्ट्रॉन पेअर आणि ही म्हणजे 6 झाले हे पाय कॅरेक्टर. त्यामुळं ॲरोमॅटिक नेचरमध्ये याला ही लोन पेअर पाय कॅरेक्टर असल्यामुळं तसं पकडल्यामुळं हा ॲरोमॅटिक. आणि इथं जरी लोन पेअर होती पिरिडीनमध्ये तरी ती sp2 हायब्रिडाइज असल्यामुळं हा कार्बनचा नायट्रोजन sp2 हायब्रिडाइज आहे, तो नायट्रोजन sp3 आहे. ही लोन पेअर रिंगच्या फार बाहेर आहे, ती पॅरलल ओव्हरलॅपिंगला रिंगमध्ये येऊ शकत नाही. 120 बॉन्ड अँगल हा असा एकदम इंटरेस्टिंग विचार आहे. तर एवढा अभ्यास करून ठेवा आणि मग आणखी एक सेपरेट छोटं लेक्चर नॉन ॲरोमॅटिक, अँटी ॲरोमॅटिक आणि ॲरोमॅटिकचे इंटरेस्टिंग आणखी एक 5-6 एक्झाम्पलचं छोटं लेक्चर बनवतो. आणि त्यानंतर मग याच्या केमिकल रिॲक्शन्स म्हणजे ॲक्च्युली बेन्झिनचे आहेत आपल्या चर्चेमध्ये जास्त, आपला टॉपिक आपला सिलेबस नीट MST CET वगैरे.
तर असं करा. असं नवीन नवीन टॉपिकमध्ये चाललो आहे, तर मागचे बेसिक्स कवर करायचे, नाही तर कशी अडचण येते बघा. आणि मग मग बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना 10वीपर्यंत स्कोर केले आणि मुलांना 11वीत अवघड जाण्याच्या अनेक कारणामध्ये तो सिक्वेन्स समजून नाही घेतला. समजा की जसं एखाद्याने ॲरोमॅटिकच पहिला सुरू केला आणि ही चर्चा सुरू झाली या लेवलची, तर त्याला अवघड जाणार. म्हणजे त्याला येणार असतं, पण त्या सिक्वेन्समुळे त्याला अवघड जातं. एखाद्याला चित्र काढताच येत नसेल तर त्याला दुसरं काहीतरी येत असेल, त्यात तो टॉपला जाईल. पण त्याला चित्र काढता येणार आहे जर सुरुवातीच्या स्टेप्स केल्या तर तर त्या त्यांनी केल्या पाहिजेत. ओके, थँक्यू.